आता काय करा, पोरांचे मेसेज आले. हा. इथं एक मिनिट मला बोल. हा हेच हा हे सेकंड ऍप्लिकेशन विंडो. हा पीपीटी ओपन केली नाही. पीपीटी इथे आहे ना. आता वापस हे ओपन करा. आलं का? हा हा क्लिक करा. इथे का? क्लिक करा, शेअर करा. हे झालं शेअर. मोठी करावं लागेल ना पण. मोठं करा ना त्याला. ठीक आहे. हा आता ही अल्ट टॅब हे लक्षात सगळ्यांना इथं लक्षात असेल. अल्ट टॅब आपण हा अल्ट टॅब. हा आता हे पोरांना स्क्रीन तर दिसत आहे. हा दिसते हा हा त्यांना दिसते का? हिचं केलं का तुमचा चेहरा आणि आवाज पण दिसेल आणि संपलं. सेशन तर सुरू झालेलं. ओके पण आवाज नाही गेला ना. मग तेच म्हणतो ना. मग पहिल्यापासून आहे ना. इथून आहे ना. इथून आहे. हा ठीक आहे. हा मला फक्त आता इथे हे करायचं गरज आहे. सेशन सुरू झाले. हा ओके ठीक आहे. हा आणि गुड मॉर्निंग क्लास. कशा आहात सर्व? मजेत ना? चला आपला वेळ झालेला आहे. आपण आपल्या क्लासला चालू करूया. चला 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 पटकन, कारण की आपल्याकडे वेळ. सगळ्यांना गुड मॉर्निंग. चला आपण महत्वाचा आपला जो वेळ ठरलेला विद्यार्थ्यांना त्या पद्धतीने आपण चालू करणार आहोत. विद्यार्थ्यांना गुड मॉर्निंग. आवाज येतोय सगळ्यांना व्यवस्थित? चला गुड मॉर्निंग. ऑल क्लिअर? ओके चालेल चालेल. येतोय सगळ्यांना? दिसतंय आता? चालेल चालेल. बघा विद्यार्थ्यांनो, आता सगळ्यात महत्वाचं आज आपल्याला टार्गेट काय आहे बघा. सगळ्यात महत्वाचं पेशीचे अंगके. बघा पेशीचे अंगके आणि त्यानंतर सगळ्यात महत्वाचं त्याच्या संदर्भात कुठल्या गोष्टी आहे ते आपल्याला समजून घ्यायचे. आणि लक्षात घ्या, सगळं चित्रमय स्वरूपामध्ये घेऊन आलेलो आहे तुमच्या सोबत. आणि सगळ्यात लक्षात घ्या की जो काही डिटेल्स आहे त्या पीडीएफ तुम्हाला दिल्या जाणार आहे. बरोबर? ज्या काही डिटेल्स आहे त्या पीडीएफ तुमच्यापर्यंत पोहोचल्या जातील विद्यार्थ्यांनो, हे लक्षात घ्या. बरोबर? तर वन बाय वन मी तुमच्यापर्यंत एक एक डेटा घेऊन येतोय. त्याला युटिलाइज करायला पेशन्सने समजून घ्या. ठीक आहे? तर आपण सगळ्यात महत्वाचं आपण काही वन लाईनर पण घेऊन येतोय आणि काही गोष्टी क्लिअर पण करतोय. बघा पेशींच्या अभ्यासाला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो? सायटॉलॉजी म्हणत असतो. आणि सगळ्यात महत्वाचा हिस्टॉलॉजी कशाला म्हटलं जातं विद्यार्थ्यांनो? पटकन कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय. हिस्टॉलॉजी कशाला म्हटलं जातं हे लगेच कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय. आणि सगळ्यात महत्वाचं रॉबर्ट हू या व्यक्तीने काय दिलं होतं नाव? पेशी हे नाव दिलेलं होतं. बरोबर? वन बाय वन. तर आपण विचार केला विद्यार्थ्यांनो, काही नावं जर घेतले तर सुरुवातीला महत्वाच्या सेल संदर्भात जे नावं आहे ते आधी क्लिअर करूया आणि मग आपण पेशीच्या अभ्यासाकडे येऊया. बघा सेल, पेशी हे नाव कोण दिलं होतं? रॉबर्ट हुकने. त्यानंतर केंद्रकाचं, सेल न्यूक्लियस, केंद्रकाचं नाव कोणी दिलं होतं विद्यार्थ्यांनो? रॉबर्ट ब्राऊनने. कोणी दिलं होतं? रॉबर्ट ब्राऊनने. त्यानंतर मायटोकॉन्ड्रिया. आता हे पेशी अंगके विद्यार्थ्यांनो, हे खालचे जे आहे ना, आपण पेशी अंगकांकडे येणार आहे. पण सगळ्यात महत्वाचं कोणत्याही बायोलॉजिस्टने काय काय नावं दिलेले आहे हे आपल्याला क्लिअर करून घ्यायचं विद्यार्थ्यांनो. ठीक आहे? तर वन बाय वन ऊतीच्या अभ्यासाला. बरोबर, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या लेक्चरमध्ये. सगळ्यांना तुमच्या रिकमेंडेशन येत राहू द्या पटापट पटापट. एक 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 तुम्हाला काही अडचण येत असेल तर मला कळवायला विसरू नका. ठीक आहे? तर महत्वाचं बघा, मायटोकॉन्ड्रिया पॉवर हाऊस ऑफ द सेल अल्टमनने दिलेलं आहे. सेंट्रोजोम असेल तर थिओडर बोव्हिरीने दिलेलं आहे. डीएनएचं मॉडेल कोणी दिलेलं आहे? वॅटसन आणि क्रिकने दिलेलं आहे. लायझोझोम्स. आता आपल्याला हेच पुढे बघत जायचंय वन बाय वन. बरोबर? आता शांततेने आपण समजून घेऊया की पुढे काय. संदर्भात जो महत्वाचा भाग आहे तुमचा, थिअरीच्या संदर्भात जो भाग आहे तो आपल्याला लक्षात आला पाहिजे. बरोबर? सिद्धांत कोणी मांडला होता? एम.जे. शिल्डन आणि थिओडर स्वान यांनी. बरोबर? पेशींचा आकार हा अतिशय डोळ्यांनी पेशींचे निरीक्षण करता येत नाही. पेशींचा आकार मोजण्याचं एकक मायक्रो असून पेशींचा आकार हा 0.1 मायक्रोमीटर ते 18 सेंटीमीटर पर्यंत असू शकतो. आणि सगळ्यात महत्वाचं काय, वन लाईनरचा जर आपण मुद्दा जर घेतला विद्यार्थ्यांनो, सर्वात लहान पेशी येते मायक्रोप्लाझ्मा गॅलिसेप्टिकम, सर्वात मोठी पेशी येते शहामृगाचं अंड आणि सर्वात लांब पेशी येते विद्यार्थ्यांनो मानवी चेतापेशी. ठीक आहे? आणि सगळ्यात महत्वाचं प्राणी पेशी आणि वनस्पती पेशी, आणि सगळ्यात महत्वाचं आदिकेंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी. याच्यामध्ये बऱ्याच वेळा काय करता आपण कन्फ्युजन करत असतो. बरोबर?
बरोबर, सगळ्यांच्या व्यवस्थित येते, संकल्पना क्लिअर होते, काही घाई तर नाही होते ना विद्यार्थ्यांनो? वन बाय वन आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करतो विद्यार्थ्यांनो. तुमच्या कमेंट येऊ द्या. स्पीड ओके ना आपलं? विद्यार्थ्यांनो, एक 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 संकल्पना पेशीची असेल, सगळ्यांना कळतंय का? घाई तर नाही होते ना? चला पटापट कमेंट टाका. स्पीड खूप होतंय. विशाल पाटील म्हणताय स्पीड खूप होते. बरं, बघा तांत्रिक अडचण सर, थोडी घाई होते. बरं, चालेल चालेल. ओके, चालेल चालेल. पटापट पटापट रिप्लाय करा. स्लो. बरं बरं. हर्षदा ठीक आहे चालेल. जे जोडले हो द्या सर, चालेल चालेल. महत्वाच्या ज्या टर्म्स आहेत त्या आपल्याला क्लिअर करायचे आणि पीडीएफ पण तुमच्याकडे येणार विद्यार्थ्यांनो. ओके, रिप्लाय करायला नका. लीना मॅडम, लीना पटेल, तुम्हाला पीडीएफ तुमच्या अकाउंट वरती असतील. आमच्या टेक्निकल टीम कडून तुम्हाला अपलोड केल्या जातील. ठीक आहे, चालेल. आता बघा शांततेने आपण समजून घेऊया. आदि केंद्रकी पेशी आणि दृश्य केंद्रकी पेशी. आदि म्हणजे काय? पी, पुराणा, असं लक्षात ठेवा. प्रोकॅरियोटिक सेल. ठीक आहे, आणि दृश्य केंद्रकी पेशी म्हणजे काय? युकॅरियोटिक सेल्स. या दोघांमधला फरक तुम्हाला पहिले लक्षात आला पाहिजे विद्यार्थ्यांनो. बऱ्याच वेळा आपलं कन्फ्युजन होत असतं. बघा, प्रोकॅरियोटिक सेल आणि युकॅरियोटिक सेल्स इंग्रजीमध्ये पहिले सांगून देतो आणि नंतर मराठीमध्ये पण सांगतो. बघा, प्रोकॅरियोटिक सेल्स ज्या असतात जुन्या प्राचीन यांना म्हटलं जातं, यांचा साईज आहे ना विद्यार्थ्यांना स्मॉल असते. ठीक आहे, आता इथं दोन्ही पण एकाच वेळेस क्लिअर करतोय बरं का. प्रोकॅरियोटिक सेल्स आणि प्राणी ऍनिमल सेल आणि वनस्पती सेल याच्यामधला आपल्याला डिफरन्स क्लिअर झाला पाहिजे विद्यार्थ्यांनो. हे लक्षात घ्या. वन बाय वन आपण त्याचा पूर्णतः टप्प्याटप्प्यात आपण क्लिअर करणार आहोत आणि पुढे पण पेशीचा जो डिटेल्स आहे, न्यूट्रिशन सुद्धा आपल्याला समजून घ्यायचे आहे. न्यूट्रिशन जे तत्व आहे ते सुद्धा आपल्याला क्लिअर करायचं विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, चालेल. वन बाय वन. आता काही घाई करत नाहीये. तुम्हाला एका प्रकारे अभ्यास कसा झाला पाहिजे, अभ्यासाची गती कशी ठेवली पाहिजे, डेली ज्या टास्क आहे आपल्या त्या लक्षात आले पाहिजे. ठीक आहे, तर बघा, आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी, तर यांच्यामध्ये प्रोकॅरियोटिक ज्या सेल्स आहे किंवा आदि केंद्रकी यांची साईज काय असते? सेलची ही स्मॉल असते आणि दृश्य केंद्रकीमध्ये काय असते? लार्ज असते. ठीक आहे, पहिले जर तुम्हाला हे कळलं ना दृश्य केंद्रकी आणि आदि केंद्रकी, तर तुम्हाला वन बाय वन सोपं जो काही अभ्यास आहे तो करायला सोपं जाईल. हे लक्षात घ्या. युकॅरियोट्स आणि प्रोकॅरियोट्स याच्यामध्ये न्यूक्लियस काय असतं विद्यार्थ्यांनो? केंद्रक अब्सेंट असतं. केंद्रक काय असतं? इथं अनुपस्थित असतं. केंद्रक नसतं. कशामध्ये? आदि केंद्रकी. आणि दृश्य केंद्रकीमध्ये काय असतं? केंद्रक उपस्थित असतं. हे लक्षात घ्या. ठीक आहे, याच्यामध्ये सिंगल क्रोमोझोम गुणसूत्रांची साखळी सिंगल असते याच्यामध्ये. आणि आपले इथून पुढचे जे लेक्चर विद्यार्थ्यांनो त्याची सिरीज असणार आहे. म्हणजे काही गोष्टी ज्या आहे, पेशी विभाजनाचा भाग आज घेणार नाहीये मी. हे लक्षात घ्या. पेशी विभाजनाचा भाग मी आज घेणार नाहीये. हे लक्षात घ्या. कारण की पेशी विभाजनाचा भाग हा आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये घ्यावा लागेल. टप्प्याटप्प्यामध्ये बायोलॉजी आपल्याला क्लिअर करावी लागेल. आपल्याला मी क्रमिक पुस्तकाचा पण डेटा मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पीडीएफ मध्ये पूर्णतः सार मी काढून दिलेला आहे. हे लक्षात घ्या. ठीक आहे, आणि इथे वन बाय वन आपण क्लिअर करत आहोत एक एक टर्म्स. त्यानंतर आदि केंद्रकी ज्या पेशी आहे विद्यार्थ्यांनो त्याचं डिव्हिजन, फ्युजन, आता हे जे वर्ड आहे तुम्हाला मराठीमध्ये पण समजून सांगणार आहे. टेन्शन नका घेऊ. मुकुलायन, खंडीभवन हे सगळे शब्द होणार आहे. फक्त एक तुमच्या क्लिअरिफिकेशन साठी मी इथं क्लिअर करून सांगतोय तुम्हाला. ठीक आहे, आणि इथं युकॅरियोटिक सेलचं डिव्हिजन जे असतं विद्यार्थ्यांनो, बरेच जण इंग्रजी पण माझ्याकडे शब्द मागत असतात आणि म्हणून मी त्यांना इंग्रजी शब्द पण देतोय. ठीक आहे, तर आपल्याला मराठीमध्ये सुद्धा आपण समजून घेणार विद्यार्थ्यांनो. मेटोसिस आणि मेयोसिस हे क्लिअर करणार आहे. पण प्राणी पेशी आणि वनस्पती पेशीमध्ये काय आहे? सगळ्यात महत्वाचं पेशीभित्तिक सेल वॉल हे काय असते? इथं प्रेझेंट असते वनस्पती सेलमध्ये. बाकी दोघांमध्ये साम्य असतं, पण काही काही गोष्टींमध्ये साम्य पण आहे आणि काही गोष्टींमध्ये डिफर पण होतं. हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. ठीक आहे, वन बाय वन. आता बघा, हे नावं तुम्हाला एक्झाम मध्ये विचारले जात असतात आणि म्हणून याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचंय. ठीक आहे, वन बाय वन. आता स्पीड ओके ना? अरे स्पीड ओके ना? आता घाई तर नाही होते ना? वन बाय वन आता आपण पेशीच्या डिटेल्स कडे जातोय विद्यार्थ्यांना. आता पेशीच्या डिटेल्स कडे जातोय. ठीक आहे, तर पीडीएफ मध्ये हा डेटा तुम्हाला मिळणारच आहे, पण सगळ्यात महत्वाचा जो पेशीचा डिटेल्स आहे तो आपण क्लिअर करण्याच्या माध्यमातून क्लिअर करतोय. जे जे काही महत्वाचे डिटेल्स येतील. ओके ओके, चालेल चालेल. बघा, हे नाव लक्षात घ्या. लायझोझोम, आता हे इंग्रजी नाव आपण मराठीत पण आणलेले इकडं. बघा, 2 मिनिटं बघा. हे बघा, आता मराठीत पण दिलेलं आहे तुम्हाला. आता बरेच जण काय करतात? कन्फ्युजन इथं करतात. लक्षात घ्या बरं का. अंगके आणि
पेशीचे अंगके याचे जे 7 भाग तुम्हाला मेन्शन केलेले आहे, त्याचं एक डायग्राम इथं एनसीईआरटी जशी दिलेली आहे ना, ती इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आपल्या मराठीच्या पुस्तकामध्ये पण देण्यात आलेली आहे. तरी पण तुम्हाला इंग्रजी शब्द आणि मराठी शब्द याच्यावरती पूर्णतः कमांड पाहिजे, म्हणून या दृष्टीने मी तुम्हाला घेऊन येत असतो. ठीक आहे. पण सगळ्यात महत्वाचं हे जे 4 नाव आहे विद्यार्थ्यांनो, कोणते? पेशीभित्तिका, पेशीपटल, पेशीद्रव्य आणि पेशी अंगके. हे पहिले क्लिअर झालं पाहिजे तुमचं. बरोबर? याला काय म्हणत असतो आपण? सेल वॉल. पेशीपटलला काय म्हणत असतो? प्लाझ्मा मेम्ब्रेन. प्लाझ्मा मेम्ब्रेन. आता ज्यांना कोणाला पण अडचण येत असेल त्यांनी लगेच डाऊट टाकायचा आहे तिथं. पेशीद्रव्याला आपण काय म्हणत असतो? सायटोप्लाझम. पेशी अंगके, सेल ऑर्गॅनिलिस ही खाली आपण उल्लेख केलेला आहे. त्यांची लिस्ट आपण खाली दिलेली आहे. 1 बाय 1 क्लिअर करा. लगेच नजर मारून घ्या. पेशीभित्तिका काय करत असते विद्यार्थ्यांनो? पेशीभित्तिका ही पेशीचं सर्वात बाहेरचं आवरण आहे आणि पेशीभित्तिका फक्त कशामध्ये असते? वनस्पती पेशीमध्येच उपलब्ध असते. त्यानंतर पेशीपटल, सगळ्यात महत्वाचं एक टर्म मध्ये आपण क्लिअर करून घेणार आहोत आणि समजून घेणार आहोत. बरोबर? आणि सगळ्यात महत्वाचं, पेशीभित्तिका ही वनस्पती पेशीमध्ये जरी आढळत असेल तर ती बाह्य भक्कम आवरण काय करत असते? प्रोव्हाइड करत असते. आणि ही नॉन लिव्हिंग थिंग्स आहे, हे लक्षात घ्या. पेशीभित्तिका काय असते? नॉन लिव्हिंग थिंग असते. आणि सगळ्यात महत्वाचं, पदार्थांना आत बाहेर येऊ जाण्याचं काम पेशीभित्तिका वनस्पतीमध्ये करत असते. बरोबर? परासरण ही प्रक्रिया जी आहे ती आपल्याला समजून घ्यायची विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. त्यानंतर आपण येतोय पेशीपटलाकडं. बरोबर? डबल लेअर्ड लायबोप्रोटीन मेम्ब्रेन याला म्हटलं जातं. डबल लेअर कारण की मेद व प्रथिन यांच्या मदतीने ती बनलेली असते. मेद व प्रथिन यांच्या मदतीने ती बनलेली असते, हे लक्षात घ्या. आणि याची जाडी जवळपास हे आवरण थोडंसं नाजूक आहे. पेशीभित्तिकेच्या कम्पेअर मध्ये हे काय, हे जरा नाजूक असतं. आणि याची जवळपास 10⁻⁻10 मीटर पर्यंत असू शकते, हे लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या, टोटल पेशीपटलाला मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग काय म्हटलं जातं? मेदमय समुद्रात. लक्षात घ्या, जेव्हा जोड्या लावा त्यावेळेस तुम्हाला हा प्रश्न येत असतो. मेदमय समुद्रात तरंगणारे प्रथिनांचे हिमनग असे सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. हे लक्षात घ्या विद्यार्थ्यांनो, 1 बाय 1. ठीक आहे. त्यानंतर आवाज येतोय का? कितवीच्या बुक मध्ये स्पीड बरोबर आहे? स्लाइड फर्स्ट दिसते. आवाज येतोय का सगळ्यांना व्यवस्थित? विद्यार्थ्यांना आवाज येतोय का? कोणीतरी फोन करून सांगताय का आवाज येत नाहीये? येतोय सगळ्यांना ऑडिएबल आहे ना? स्पीड पण ओके सांगा. तुम्हाला समजतंय का नाही ते त्या दृष्टीने पण मला स्पीड घ्यावा लागणार आहे, कारण की तुम्हाला डेली येतोय सगळ्यांना. गाडी पटरीवरती आहे ना? पण काही बऱ्याच जणांचा काय इंटरनेटचा इश्यू येतोय बऱ्याच जणांना, त्याच्यामुळे होऊ शकतं विद्यार्थ्यांना. बरोबर. बऱ्याच जणांना काय होतं, इंटरनेट स्पीडमुळे ना बऱ्याच वेळा काय होतं, बरीच अडचण येते विद्यार्थ्यांना, हे लक्षात घ्या. त्याच्यामुळे आपलं इंटरनेट जिथं कनेक्टिव्हिटी आहे तिथं ठेवाल तुम्ही. ठीक आहे. तर आणि महत्वाचे काम काय आहे प्रद्रव्य पेशीपटलाचं, हे लक्षात घ्या. उपयुक्त रेणू पेशीच्या आत प्रवेश करतात याच्या माध्यमातून, जसं पाणी, क्षार, ऑक्सिजन. पहिलं कार्य लक्षात घ्या. आणि ज्यावेळेस तुम्हाला एखादी गोष्ट नाहीच समजली तर लेक्चर रिपीट करून बघत जा, कारण की हे लेक्चर तुम्हाला तुमच्या अकाउंट वरती रिपीट असणार आहे. बरोबर? काय उपयुक्त रेणू पेशीच्या आत प्रवेश करतात पेशीपटलाच्या माध्यमातून, जसं पाणी, क्षार, ऑक्सिजन. आणि महत्वाचं, काही उपयुक्त उत्पादित ते पेशीतून बाहेर जाऊ देत नाही, जसं की विकर, प्रथिन. हे दुसरं कार्य आहे कोणाचं? पेशीपटलाचं. आणि टाकाऊ आणि उत्सर्जित पदार्थ पेशी बाहेर पडतात कशाच्या माध्यमातून? पेशीपटलाच्या माध्यमातून, जसं CO2, युरिया. हे लक्षात घ्या. ठीक आहे. हे चांगल्या प्रकारे समजून घ्या विद्यार्थ्यांनो. इथं जर तुमची टर्म्स इथं क्लिअर झाली ना तर तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाहीये. तुमच्या कमेंटकडे पण माझं लक्ष आहे. तुमचा रिप्लाय येत जाऊ द्या कंटिन्यू. ठीक आहे. ओके. आणि हे बघा, तांत्रिक अडचण आली तर पॅनिक होण्याची काही गरज नाहीये. काही गोष्टी समजत नसेल तर चांगल्या प्रकारे आपण क्लिअर करण्याचा प्रयत्न करणार आहोत. शांततेने आपण समजून घेणार आहोत आणि 1 बाय 1 त्याला आपण पूर्णतः वेटेज देणार आहोत, हे लक्षात घ्या. ठीक आहे. तर आपण आता
पेशी पटल झालंय आपलं. प्लाझ्मा मेम्ब्रेनचं कार्य लक्षात घ्या. 3 कार्य परत सांगतो हवं तर लक्षात घ्या वन बाय वन, कारण की आपल्या क्रमिक पुस्तकामधूनच मी एनसीईआरटी मधून जो जो काही महत्वाचा डेटा आहे तो कट छाट करून तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. पेशी पटलाचा उल्लेख काय केला आपण? उपयुक्त रेणू पेशीच्या आत प्रवेश करतात, जसं की पाणी, क्षार आणि ऑक्सिजन. बरोबर. दुसरं काय सांगितलं? उत्पादिते पेशीतून बाहेर येऊ देत नाही, विकरे आणि प्रथिने. आणि टाकाऊ आणि उत्सर्जित पदार्थ पेशी बाहेर पडतात. कशाच्या माध्यमातून? पेशी पटलाच्या माध्यमातून. ठीक आहे. आता पेशी द्रव्याकडे येऊया विद्यार्थ्यांनो आपण. पेशी द्रव्याकडे येऊया, ज्याला आपण सायटोप्लाझम म्हणतो. पेशीमध्ये पेशिका केंद्रका व्यतिरिक्त एक द्रवरूप भाग असतो आणि त्याला आपण पेशीद्रव म्हणत असतो. पेशीद्रव हे पेशीपटल आणि केंद्रक यांच्या दरम्यान असतं आणि विविध अंगके यामध्ये विखुरलेले असते, जे खाली आपण दाखवतोय. बरोबर. तर याला सायटोसोल असंही म्हटलं जातं विद्यार्थ्यांनो. लक्षात घ्या, पेशीद्रव्याला काय नाव दिलं जातं? सायटोसोल या नावाने सुद्धा तो ओळखला जात असतो. ठीक आहे. सायटोसोल या नावाने सुद्धा तो ओळखला जात असतो. आणि यामध्ये महत्वाचं, या पेशी रासायनिक अभिक्रिया होत असतात. जसं आपण उल्लेख करू शकतो अमिनो ऍसिड, ग्लुकोज, जीवनसत्व, काही महत्वाचे पदार्थ सुद्धा याच्यामध्ये साठतात. म्हणून पेशीद्रव्य हा महत्वाचा अंग बनतो मानवी कुठल्याही पण कुठल्याही संस्थेचा, हे लक्षात घ्या. आणि प्राणी पेशींचे पेशीद्रव्य हे वनस्पती पेशींपेक्षा दाट व कणयुक्त असतं. हा मुद्दा इथं नोट डाऊन करून घ्या. प्राणी पेशींचे पेशीद्रव्य हे वनस्पतींपेक्षा दाट व कणयुक्त असते. हा महत्वाचा मुद्दा तुम्हाला इथं क्लिअर करून घ्यावा लागेल. लक्षात येत आहे का सगळ्यांना विद्यार्थ्यांनो? ओके, लक्षात येत आहे ना? आता टप्प्यात तुमची लिंक लागली का? पण निखिल रिप्लाय येतोय, साहेब एकच दिसते. तुषार काय प्रॉब्लेम आहे? तुम्हाला सगळ्यांना व्यवस्थित येत आहे ना? तांत्रिक अडचण येत नाही ना? रिप्लाय करत राहा. तुम्ही सगळे नवीन आहात, आपली बॅच रॉकिंग झाली पाहिजे. बरोबर. सगळ्यांची लिंक लागली पाहिजे विद्यार्थ्यांनो. आपण जसा वन बाय वन टप्प्यात अजून पेशीमध्ये आपण एंट्री मारलेली नाहीये, हे लक्षात घ्या. पेशीमध्ये अजून आपण एंट्री मारलेली नाहीये. खरं तर कळत आहे का? अजून आपल्याला एंट्री मारायची आहे. आत्ताशी फक्त आपण वरचा भाग बघितला, आत्ताशी स्लाइड चेंज केली नाही अजून. बर ठीक आहे. वन बाय वन कळत आहे ना? आता लिंक लागली पाहिजे की पेशीचा अभ्यास कसा केला जातो, सेल ऊतींचा अभ्यास कसा केला जातो, त्यांचे प्रकार कसे केले जातात, हे आपल्याला लक्षात आलं पाहिजे विद्यार्थ्यांनो. ठीक आहे. आता पेशी अंगके आपल्याला महत्वाच्या दृष्टीने क्लिअर करायची आहे. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या समोर आता इंग्रजीमध्ये आणि मराठीमध्ये सुद्धा क्लिअर करून देतोय. बघा, पेशी अंगके, आंतरद्रव्य जालिका, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम. लगेच आपण एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम कडे येतोय. पहिले आधी इंग्रजीमध्ये समजून सांगतो आणि मग मराठी येतोय, कारण की मराठी आपल्याला पूर्णतः मराठीमध्ये पण बरेच जण डिमांड करत असतात आणि इंग्रजीमध्ये पण मी तुम्हाला उपलब्ध करून दिलेलं आहे. सर उद्याच्या लेक्चरला कोणता टॉपिक आहे ते सांगा. फरतीन आपल्या महत्वाचा सर जे एक्स्ट्रा होत आहे ते पीडीएफ मध्ये मिळू देत. नक्की नक्की. फरहीन खान आपल्या ज्या आहे त्या पूर्णतः आपला महाभरतीचा प्लॅन दिलेला आहे तुम्हाला, तिथं उपलब्ध आहे. ठीक आहे. धन्यवाद श्रद्धा. बघा, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम इथं दिले, सेल मेम्ब्रेन, माइटोकॉन्ड्रिया, सेंट्रिओल्स, व्हॅक्यूल अँड व्हेसिकल्स, सायटोप्लाझम, लायझोझोम्स, न्यूक्लियस, रायबोसोम्स आणि गॉल्गी अपॅरेटस. ठीक आहे. आता आपण जर एका टप्प्याने पुढे गेलो विद्यार्थ्यांनो, आता आंतरद्रव्य जालिकेला आपण काय म्हणतो? एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम. रायबोझोम्स ऍज युजुअल आहे. हरित लवके क्लोरोप्लास्ट म्हणत असतो. तंतुकणिकांना माइटोकॉन्ड्रिया म्हणत असतो. गॉल्गी काय? गॉल्गी बॉडीज म्हणत असतो. तारक काय? सेंट्रोझोम म्हणत असतो. लयकारिका लायझोझोम्स म्हणत असतो. आणि रिक्तका व्हॅक्युअल्स. हे लक्षात घ्या. पहिले हे क्लिअर करा विद्यार्थ्यांनो, ह्या ज्या 4 गोष्टी आहे, पेशीवितिका, पेशीपटल, पेशीद्रव्य आणि पेशी अंके, हे 4 यांचा वेगळ्या पद्धतीने केला पाहिजे. आणि ह्या ज्या 7 ते 8 गोष्टी आहे बघा, 1 2 3 4 5 6 7 8, या ज्या 8 गोष्टी आहे, म्हणजे सुरुवातीला 4 गोष्टींचा चांगला अभ्यास झाला पाहिजे. आणि त्याच्या डबल जे पेशी अंगके जे पुढे दिलेले आहे तुम्हाला, ते नंतर क्लिअर झाले पाहिजे. आता पेशी अंगके म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? साध्या भाषेत सांगायचं झालं, आपले जे मूलभूत अवयव आहे, जसं हृदय, फुफ्फुस, मेंदू, तसंच पेशीला पण काय वेगवेगळे अंगक आहे. पण लक्षात घ्या, इथे एक डिफरन्स क्लिअर झाला पाहिजे.
केंद्रक आणि क्लोरोप्लास्ट. बरोबर, म्हणजेच काय, क्लोरोप्लास्टला आपण काय म्हणतो विद्यार्थ्यांनो, हरितद्रव्य. हरितद्रव्य ह्या ज्या दोन गोष्टी आहे या साध्या सूक्ष्मदर्शकाखाली दिसत असतात, न्यूक्लियस. आणि बाकीचे जे अंगक आहे विद्यार्थ्यांनो याच्या व्यतिरिक्त हे तुम्हाला इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शकाखालीच बघावं लागतील. हा प्रश्न एक्झाम मध्ये विचारला जात असतो. इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाखालीच दिसतील, हे लक्षात घ्या. काय, साध्या सूक्ष्मदर्शकाखाली केंद्रक आणि हरितद्रव्य दिसू शकतं, पण बाकीचे जे अंगके बरोबर ते कशाच्या खाली दिसू शकतात, इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शकाच्या खाली दिसतात तुम्हाला, हे लक्षात घ्या. कळतंय का आता? हे पहिले क्लिअर झालं पाहिजे तुम्हाला. महत्वाचं बघा, तुम्हाला क्रमिक पुस्तक आहे, तुम्ही ऑनलाईन युट्यूब लेक्चर बघतात, अभ्यासाची दिशा कसं करायचं, अभ्यास कुठं डिवाइड करायचा, वर्कआउट झाला पाहिजे, हे सुद्धा क्लिअर झालं पाहिजे विद्यार्थ्यांनो. बऱ्याच वेळा आपण काय करतो, करत नाही विद्यार्थ्यांनो, आणि म्हणून आपला अभ्यास आहे ना कठीण बनून बसतो. आता बऱ्याच जणांना माहित नाही फंगीचा अभ्यास कसा केला जातो किंवा न्यूट्रिशनचा. आता बघा, लगेच आता पेशीचा अभ्यास करतोय ना आपण, मी तुम्हाला लगेच एक न्यूट्रिशन लगेच समजून सांगतो. बघा, न्यूट्रिशन, पोषण तत्वे तुमच्या समोर एक लगेच सगळ्यांना दिसतंय ना पोषण तत्वे, सगळ्यांना पोषण तत्वे दिसतंय का? हे डिस्कस करता करता, कारण की पेशीमध्येच पोषण तत्व काय केले जातात, डायजेस्ट केले जात असतात, त्यांचं सिंथेसिस केलं जात असतं. सगळ्यांना दिसतंय का मी जे लिहितोय ते? मी जे लिहितोय त्यांना दिसतंय का सगळ्यांना? पटापट. ओके. आणि रिप्लाय येत तुषारला नाही दिसत आहे, काही अडचण येत असेल ते रिफ्रेश करा. बघा, सेंद्रिय आणि असेंद्रिय. ऑर्गॅनिक आपण याच्यामध्ये कार्बोहायड्रेट्स, मराठीतच लिहित आहोत तर कार्बोहायड्रेट, ठीक आहे. त्यानंतर फॅट, प्रोटीन, प्रथिन ज्याला म्हणत असतो, विटॅमिन्स आणि एन्झाइम्स, विकर. त्यानंतर इनऑर्गॅनिक मध्ये आपण दोन प्रकारे डिवाइड करतो विद्यार्थ्यांनो, वॉटर आणि मिनरल सॉल्ट. हे लक्षात घ्या, मिनरल सॉल्ट. ठीक आहे. कार्बोहायड्रेट्स आपण तीन प्रकारे, शर्करायुक्त ज्या संयुग आहे त्यांच्या ज्या बॉन्डिंग आहे त्याच्या आधारे आपण मोनोसॅक्राइड, त्यानंतर डायसॅक्राइड, ठीक आहे, त्यानंतर पॉलिसॅक्राइड. मोनोसॅक्राइडचं उदाहरण काय घेता येईल विद्यार्थ्यांना? ग्लुकोज आणि फ्रुक्टोज. ठीक आहे. त्यानंतर डायसॅक्राइडचं उदाहरण काय केले विद्यार्थ्यांना? शुक्रोज. याचा फॉर्म्युला आहे C12H22O11. पॉलिसॅक्राइडचं उदाहरण काय विद्यार्थ्यांना? स्टार्च आणि सेल्युलोज. आणि सेल्युलोजच्याच बऱ्याच गोष्टी बनलेल्या असतात. आता प्रोटीन आपल्याला वेगळं लेक्चर घ्यावं लागेल, त्यावेळेस मी तुम्हाला समजून सांगेन. विटॅमिन्स तुम्हाला माहिती आहे, ए बी सी डी. आता याचे पण दोन प्रकार करतात, पाण्यात विरघळणारे आणि फॅट मध्ये विरघळणारे. ठीक आहे. हे आपण विटॅमिनचं लेक्चर एक वेगळं घेणार आहे, त्यावेळेस तुम्हाला समजून सांगेल. तुमची लिंक लागली पाहिजे चांगल्या प्रकारे. सर मराठीमध्ये लाईक सांगा. बरं, वन बाय वन. आणि एन्झाइम्स आपण ज्यावेळेस आपण ग्रंथींचा अभ्यास करणार विद्यार्थ्यांनो, ग्लांडचा ज्यावेळेस आपण अभ्यास करतो, ज्यांना आपण म्हणत असतो एंडोक्राइन आणि एक्झोक्राइन, बरोबर, त्यावेळेस आपण ह्या गोष्टी क्लिअर करणार आहे. कोणकोणत्या? प्रोटीन असेल, व्हिटॅमिन असेल आणि एन्झाइम असेल. वेगवेगळ्या आपल्या बॉडीचे आणि वनस्पतीचे संप्रेरक आपण एकाच टप्प्यात मध्ये क्लिअर करणार विद्यार्थ्यांनो, बरोबर. आणि पाण्याचं ऑस्मोटिक बॅलन्स ठेवण्यासाठी महत्वाचं असतं. आणि मिनरल सॉल्ट वेगवेगळे असतात, कॅल्शियम, फॉस्फरस, पोटॅशियम, फेरस, नायट्रोजन, आयर्न. यांचा आपण ज्यावेळेस रोग या लेक्चरमध्ये ज्यावेळेस आपण त्यांचा फॉलोअप घेणार आहे त्यावेळेस आपण त्याचा उपयोग करणार आहोत. हे लक्षात गेलं पाहिजे, कारण की बॉडी सेल हा एक असा मूलभूत घटक आहे ना की जो काय करत असतो, तुम्हाला फॅटचे क्लासिफिकेशन सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड अशा प्रकारे आपण करू शकतो त्याला. ठीक आहे. फॅटचे क्लासिफिकेशन सॅच्युरेटेड आणि अनसॅच्युरेटेड अशा पण प्रकारात घेऊ शकतो आपण. ठीक आहे. वन बाय वन ते आपण ज्यावेळेस पूर्णतः पुढे घेणारच आहोत त्यावेळेस क्लिअर झालेलं असेल विद्यार्थ्यांनो. आणि काही जे महत्वाचे वन लाईनर विद्यार्थ्यांनो ते आपल्याला लक्षात आले पाहिजे. काही जे महत्वाचे वन लाईनर आहे ते आपल्याला लक्षात आले पाहिजे विद्यार्थ्यांनो. जसे की जॅकेरिन जॉन्सन 1590 मध्ये सूक्ष्मदर्शकाचा पहिले सगळ्यात शोध लावला. रॉबर्ट हुक असेल
1965 मध्ये बुचाच्या पातळ कपातील मृत पेशींचा शोध यांनी लावला, रॉबर्ट हुक. त्यानंतर ल्युएन हुक असतील 1674 मध्ये जीवाणू, आदिजीव, शुक्राणू इत्यादी जिवंत पेशींचे सर्वप्रथम निरीक्षण केले, ल्युएन हुक. त्यानंतर रॉबर्ट ब्राउन यांचा उल्लेख केला, तर 1831 मध्ये त्यांनी पेशीतील केंद्रकाचे अस्तित्व दर्शवलेलं होतं, बरोबर. त्यानंतर जॉनसन पुरकिन जे असतील, पेशीतील तरंगत्या द्रव्याला प्रद्रव्य असं त्यांनी नाव दिलेलं होतं. त्यानंतर शिल्डेन हे जे असतील, सजीवांचा रचनात्मक आणि कार्यात्मक घटक हा पेशी आहे, हा सिद्धांत शिल्डेन यांनी टाकला होता. त्यानंतर थिओडर शॉन असतील, वनस्पती व प्राणी हे सर्व सजीव एका पेशींनी बनलेले आहे, हा सिद्धांत नंतर 1839 मध्ये थिओडर शॉन यांनी ठेवलेला होता. आणि सगळ्यात महत्वाचं, रॉफर्ड विर्शा यांनी सर्व पेशींचा जन्म त्यांच्या आधीच्या अस्तित्वात असलेल्या पेशीमधून होतो असा सिद्धांत 1855 मध्ये झालेला होता. कळतंय का आता? हे जे काही वन लाईनर आहे आपण पूर्णतः आपण काय केलेले, वेगवेगळे केलेले विद्यार्थ्यांना. आतापर्यंत आपण फक्त काय केलेले, पेशी आणि पेशीच्या संदर्भात उत्तीकडे आपण गेलेलो नाही अजून, बरोबर. उत्तीकडे अजून आपण गेलेलो नाहीये विद्यार्थ्यांना, बरोबर. अजून आपण तिकडे गेलेलोच नाहीये, कारण की आपण मुळात एक गोष्टी क्लिअर करतोय चित्रमय स्वरूपामध्ये. आणि इथून तर पुढे अजून खूप महत्वाचा डेटा बाकी आहे. हे आताशी वन लाईनर झालेले बघा. आता ही आपली चित्रमय स्वरूपामध्ये जो आधी तुम्हाला फरक सांगितला होता, वनस्पती पेशी आणि प्राणी पेशी यांमधला जो काही फरक होता, आणि आदि केंद्रकीय आणि दृश्य केंद्रकीय याच्यामध्ये कन्फ्युजन करू नका. आजच्या ज्या पेशी आहे विद्यार्थ्यांनो, आपण अशा प्रकारे सुद्धा पेशींना डिवाइड करू शकतो की एक केंद्रीकीय आणि बहुकेंद्रकीय, पण तो तुम्हाला अभ्यासाला जास्त नाहीये. आजच्या ज्या बहुपेशी ज्या आहेत ते दृश्य केंद्रकीयचे प्रकार आहे. डेव्हलप झालेल्या ऍडव्हान्स झालेल्या ज्या पेशी आहे या दृश्य केंद्रकीय असतात, आणि एक पेशी आहे ह्या प्रोकॅरियोटिकचा प्रकार असतो, त्या डेव्हलप झालेल्या नाहीये. लक्षात येत आहे का सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर झालंय का? आता मी ज्या काही गोष्टी सांगितल्या त्या क्लिअर झालेल्या का तुम्हाला सर्वांना? बरोबर बरोबर बरोबर. प्रकाश क्षीरसागर बरोबर म्हणताय, श्रद्धा पण बरोबर म्हणते. कळत आहे का? अरे एक्स्ट्रा महाभरतीमध्ये आल्याचं समाधान मिळतंय का तुम्हा सर्वांना विद्यार्थ्यांनो? हा, हे क्लिअर झालं का सगळ्यांना? या ज्या काही गोष्टी आपण इथं डिस्कस करतोय, बोलतोय, त्यातून हे अभ्यास महत्वाचा क्लिअर होतोय का तुम्हाला? सगळ्यात महत्वाचं, बरोबर. इथं काहीतरी आल्याचं तुम्हाला मिळालं पाहिजे, सगळ्यात महत्वाचं. कारण की विद्यार्थ्यांनो, महत्वाचा अभ्यास कशी, दिशा कशी आहे हे पहिले क्लिअर झालं पाहिजे सगळ्यांना. आणि असं घाबरून जायचं नाहीये, सगळ्यात महत्वाचं. एखाद्या गोष्टीचा अभ्यास करताना ना टप्प्याटप्प्यात तिचं क्लिअर झालं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, रेफरन्स पुस्तकं किती वाचली पाहिजे आणि क्रमिक पुस्तकं किती वाचले पाहिजे, आणि दोघांना पण वेटेज देताना पण दोघांचाही संदर्भ पकडून त्यांना किती प्रमाणात रिव्हिजन केली पाहिजे आणि त्यांच्यावरती किती प्रमाणात जोर दिला पाहिजे. कारण की आपण प्रिव्हियस इयरचा अभ्यास जर केला तर आपण ज्या पद्धतीने आता क्लिअर करतोय ना एक एक टर्म, तर ती नक्की तुम्हाला तुमचा दृष्टिकोन डेव्हलप करायला नक्की फरक पडणार आहे. धन्यवाद. काय हरकत नाही, चालेल. चला बघा, पेशीमधील पदार्थांचा प्रवास कसा होतो, बरोबर. आता जर तुम्ही कुठल्याही पण प्रकारे बघा, आता आपल्या पेशीमध्ये वेगवेगळ्या गोष्टींचं काय करत असतो आपण? संश्लेषण करत असतो. हा शब्द काय? संश्लेषण, ज्याला आपण सिंथेसिस असं म्हणत असतो. सिंथेसिस. आपण जे काही प्रोटीन्स आहे, अमिनो ऍसिड्स असतील कुठल्याही प्रकारचं, पेशीमध्ये त्याची चयापचय प्रक्रिया होत असते. वेगवेगळे टप्पे असतात, बरोबर. वेगवेगळे टप्पे असतात, पण हा टप्पा आपल्याला लक्षात घ्यावा लागणार आहे. आणि महत्वाचं लक्षात घ्या विद्यार्थ्यांना, आपल्या बॉडीमध्ये जवळपास 23 प्रकारचे काय असतात? ऍसिड्स असतात. अमिनो ऍसिडच्या पेअर असतात, ते आपण पुढे टप्प्याटप्प्यात क्लिअर करणार आहे. पण पेशीमध्ये चयापचय प्रक्रिया किंवा बाहेर टाकणं किंवा आत घेणं हे काम चालतं तरी कसं? म्हणून इथं काय केलेलं आहे, पेशींमधल्या पदार्थांचा प्रवास कसा होतो, पेशींची ऊर्जा वापरून चालणाऱ्या क्रिया कशा असतात, आणि यावरती प्रश्न विचारला जात असतो विद्यार्थ्यांना, बरोबर. तर पेशीय भक्षण कसं होत असतं, तर याला आपण काय म्हणतो? एंडोसायटोसिस म्हटलं जातं. बाहेरील पर्यावरणातून अन्न व इतर पदार्थ गिळंकृत करणे म्हणजे काय? पेशीय भक्षण. नावावरून क्लिअर होतंय, पण इंग्रजी ज्यावेळेस येतं त्यावेळेस आपल्याला क्लिअर होत नाही.
आणि पेशी उत्सर्जन म्हणजे काय? एक्झोसाइटोसिस, टाकाऊ पदार्थ पेशी बाहेर टाकणे. पण पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया म्हणजे एक प्रकारे एनर्जी सेव्हिंग मोड म्हणता येईल आपल्याला याला. काय म्हणताय? एनर्जी सेव्हिंग मोड. आपण जसं आपल्या मोबाईलला बॅटरी सेव्हिंग मोड असतो ना विद्यार्थ्यांनो, बरोबर ना? त्याच प्रकारे हा एक प्रकारचा काय विद्यार्थ्यांनो, तुमचा एक टर्म क्लिअर होते. काय? पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रिया. कोणतं? डिफ्युजन आणि परासरण. यातला डिफरन्स सुद्धा तुम्हाला लक्षात आला पाहिजे. काय? विसरण म्हणजे काय? ऑक्सिजन आणि कार्बन डायऑक्साईड सारखे लहान रेणू पेशीमध्ये घेणे आणि पेशीबाहेर जाणे म्हणजे काय? विसरण. आणि परासरण म्हणजे काय विद्यार्थ्यांनो? जास्त पाणी असलेल्या भागाकडून कमी पाणी असलेल्या भागाकडे निवडक्षम पारपटलातून होणारा पाण्याचा प्रवास म्हणजे परासरण. आता ही भौतिक क्रिया तीन वेगवेगळ्या टप्प्यामध्ये किंवा वेगवेगळ्या शक्यता असू शकतात. अतिपरासरी, समपरासरी आणि अवपरासरी. पण सगळ्यात महत्वाचं विसरण आणि परासरण याच्यामध्ये काय काय टप्पा आहे हे याच्यातला डिफरन्स इथं सांगितलेला नाहीये, तो मी तुम्हाला सांगतोय. बघा, विसरण हे कोणत्याही माध्यमातून घडू शकतं. बरोबर? विसरण हे कोणत्याही माध्यमातून घडू शकतं. द्रव, घन हे कोणत्याही माध्यमातून घडू शकतं. पण परासरण हे फक्त द्रव्य लिक्विड मध्येच घडू शकतं फक्त. हे लक्षात घ्या. हा महत्वाचा डिफरन्स इथं मेन्शन केलेला नाहीये, तो तुम्हाला समजून घ्यायचा विद्यार्थ्यांनो. कळतंय का? येस, हायर टू लो. अतुल मोरे बरोबर म्हणताय. पहिले हे क्लिअर करून घ्या. पेशीची ऊर्जा न वापरता चालणाऱ्या क्रियांमधला आपण डिफरन्स क्लिअर करतोय. डिफ्युजन आणि ऑस्मोसिस मधला हा डिफरन्स कव्हर करून घ्या. हे कोणत्याही माध्यमातून घडतं, बरोबर? पण परासरण हे फक्त लिक्विड मध्येच घडत असतं. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं, विसरण ही प्रक्रिया किंवा डिफ्युजन ही प्रक्रिया स्थायू, द्रव आणि वायू या तीन अवस्थेत होताना रेणूचे विसरण होत असते. रेणूचे विसरण होत असते आणि आपण जर इकडे घेतलं याच्यात फक्त रेणूची हालचाल होत असते. हे पहिले क्लिअर करून घ्या. याच्यात काय होत असते? रेणूची फक्त हालचाल होत असते आणि रेणूचे इथं विसरण होत असते. आणि सगळ्यात महत्वाचं, इथे वेगवेगळ्या प्रक्रिया खूप स्लो प्रोसेस मध्ये चालतात. परासरण मध्ये स्पीडी वेने चालत असतात. मग आता आपण बघूया परासरण थोडस डिटेल मध्ये जाऊया. अतिपरासरी म्हणजे काय? समपरासरी म्हणजे काय? आणि अवपरासरी म्हणजे काय? बघा, आयसोटोनिक द्रावण म्हणजे काय? पेशीभोवती असलेले माध्यम व पेशी यांच्यामध्ये पाण्याचे प्रमाण सारखे असते आणि म्हणून पाणी आत व बाहेर जात नाही, म्हणून काय? सम. बरोबर? अवपरासरी म्हणजे काय? हायपोटोनिक. पेशीतील पाण्याचे प्रमाण कमी व सभोवतालच्या माध्यमातील पाण्याचे प्रमाण जास्त असल्याने पाणी पेशी शिरते. यालाच आपण काय म्हणतो? एंडोस्मिसिस असं म्हटलं जातं. एंडोसोमिस म्हणत असतो. एक्सोमोसिस म्हटलं जातं. रससंकोच किंवा प्लाझ्मोलिसिस असंही म्हटलं जातं. कळतंय का आता? इथपर्यंत क्लिअर आहे का? आवाज येतो का विद्यार्थ्यांनो? आवाज येतो का आता व्यवस्थित? आवाज येतो का विद्यार्थ्यांनो? हा, क्लिअर करूया विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, आता इथपर्यंत क्लिअर झालं. पण याच्यासोबत जो महत्वाचा क्लिअर झाला पाहिजे, काय? याच्या व्यतिरिक्त सुद्धा पेशीच्या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारले जाऊ शकतात आणि म्हणून मी ऍडिशनल डेटा इथं तुम्हाला दिला. आवाज येतोय का सगळ्यांना व्यवस्थित? बरोबर. हायपर लार्ज, बरोबर, क्लिअर होत आहे. आता बघा, 100 मायक्रोमीटर पेक्षा लहान वस्तू आपल्या डोळ्यांना दिसू शकत नाही. त्यामुळे काचपट्ट्या तयार करून सूक्ष्मजीवांचे संयुक्त सूक्ष्मदर्शी खाली निरीक्षण केले जाते. परंतु 1000 पटींचे वर्धन अपुरे ठरत असेल तर आपल्याला कुठे जावं लागतं? इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शीचा अभ्यास करावा लागतो. आणि म्हणून मी तुम्हाला पेशीचे जे अंगके सांगितले, फक्त काय? पेशीचे अंगकांमध्ये तुम्हाला एक सांगितलं होतं काय? की केंद्रक आणि हरिद्रव्य हे आपल्याला साध्या सूक्ष्मदर्शी खाली दिसू शकतं. केंद्रक आणि हरिद्रव्य. पण अशा काही ज्या गोष्टी आहे
की आपल्याला इलेक्ट्रॉनिक सूक्ष्मदर्शीचाच अभ्यास करावा लागतो. आणि एक्झाम मध्ये, मुख्य परीक्षेमध्ये कुठेही पण जा, राज्यसेवा असू द्या, त्यानंतर संयुक्त पूर्व परीक्षा असू द्या किंवा कुठेही जाऊ द्या, तर तुम्हाला सूक्ष्मजीवांचे जे आकार आहे त्याच्या संदर्भात प्रश्न विचारला जात असतो. आणि म्हणून आपण जे माहिती आहे का तुम्हाला किंवा एनसीईआरटीचा रिवाइज जो फंड आहे तो मी तुम्हाला शेअर करणार आहे. आणि प्रश्नांची पण सिरीज मी तुम्हाला महाभरतीमध्ये देणार आहे, टेन्शन घेऊ नका. पण महत्वाचा जो भाग आहे विद्यार्थ्यांनो, ते मी तुम्हाला इथं क्लिअर करून सांगतोय. क्रमिक पुस्तकं आणि एनसीईआरटी यांचं किंवा त्यांचा जो दुवा आहे, दुवा म्हणजे काय, दोघांचा पण एकमेकांना आपल्याला क्लिअर झाल्याच्या झेरॉक्स किंवा कोणाच्या नोट्स वापरून आपल्याला अभ्यास करायचा नाहीये, हे लक्षात घ्या. आपल्याला पाहिजे. आता हे स्वतः मी ड्राफ्ट केलेले आहे, स्वतः लिहिलेलं आहे आणि 10 वेळेस ते वाचलेलं आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावरती बोलू शकतो. आता मी माझ्यासोबत काही टिपणं पण लक्षात ठेवतो, एक ते माझ्यासोबत पण असतं विद्यार्थ्यांना. असं नाही का मी कंटिन्यू सगळं माझं रटलेलं आहे किंवा काय आहे, हे मी तुला पण लिहून ठेवलेलं असतं. महत्वाचा जो काही मुद्दा आहे तो मी लगेच तिथं पाहून मी तुम्हाला सांगत असतो, कारण की मी वेगवेगळे हजारो प्रश्न सॉल्व्ह केलेले आहे आणि त्या प्रश्नांचा सारमधून लक्षात येतं की प्रश्न असा विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये. आणि म्हणून त्या प्रश्नाचं आपल्याला लक्षात आलं पाहिजे की प्रश्न जर असा येत असेल तर तिथून लगेच आपल्याला काय करायचंय, विद्यार्थ्यांना असं असं क्लेरिफाय करून सांगायचंय. आणि तुम्ही स्वतःचे टिपणं काढले पाहिजे विद्यार्थ्यांनो. जर तुम्ही स्वतःचे टिपणं काढाल, कशामध्ये, स्पेशली बायोलॉजीमध्ये, बायोलॉजीमध्ये जर तुम्ही स्वतःचे टिपणं काढाल तरच क्लेरिफाय होईल. नाहीतर झूलॉजी आणि प्राणीशास्त्र आणि वनस्पतीशास्त्र टोटली वेस्ट आहे, तुम्हाला पूर्णतः निगेटिव्ह बनवून टाकल. आणि म्हणून माहिती आहे का तुम्हाला, आणि एनसीईआरटीचा जो सार आहे तो वाचायला शिका. कळतंय? पॅरामेशियमची साईज किती असते, जवळपास 100 मायक्रोमीटर, टायफॉइडचा रोगजंतू 1 ते 3 मायक्रोमीटर, पोलिओचा विषाणू 28 नॅनोमीटर पर्यंत असू शकतो. आता इथून पुढे आता आपण काय मध्ये डिटेलमध्ये जातोय बघा. आता सुरुवातीपासून आवाज क्लिअर आहे का? आवाज येतोय का राज? आवाज येतोय का आता सगळ्यांना? आवाज येतोय का सगळ्यांना आता? ओके, क्लिअर आहे, क्लिअर आहे. चालेल चालेल, आवाज तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप महत्वाचं आहे. आता बघा, आता इथून पुढे पेशीच्या डिटेलचा अभ्यास आपण करतोय. आता इथून तुम्हाला स्पीड घ्यावा लागेल. आतापर्यंत मी तुम्हाला काय केलं, सेग्रिगेशन आणि सेपरेशन करून दाखवलं तुम्हाला, सेग्रिगेशन आणि सेपरेशन करून दाखवलेलं आहे तुम्हाला आता टोटली. आता इथून पुढे तुमचं आता बुलेट सारखं आपण घुसतोय कन्सेप्ट मध्ये. लक्षात येत आहे का? हे क्लिअर झालं पाहिजे. आणि केंद्रकाचं काम काय आहे, तर 3च गोष्टी लक्षात ठेवायच्या सुरुवातीला. काय? पेशीच्या चयापचय क्रियेवरती नियंत्रण ठेवणं. दुसरं पेशी विभाजन. पहिलं केंद्रकाचे 3 कामं. पहिलं काय? वन लाईनर सारखी, चयापचयमध्ये नियंत्रण, चयापचयावरती नियंत्रण, ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं दुसरं पेशी विभाजन, जे आपण पुढच्या लेक्चरमध्ये शिकत जाणार आहे, पेशी विभाजन. त्यानंतर अनुवांशिक गुणांचे संक्रमण, अनुवांशिक गुणांचे संक्रमण सगळ्यात महत्वाचं, ज्याला आपण म्हणतो ना जेनेटिक ट्रान्सफॉर्मेशन, ते इथं दिलेलं आहे बघा. केंद्रकाभोवती केंद्रपटल सच्छिद्र असते. केंद्रकातील गुणसूत्रांवरील जनुकानुसार अनुवांशिक गुण पुढील पिढ्यांपर्यंत संक्रमित केले जातात, पण कोणाकडून? केंद्रकाच्या माध्यमातून. कळतंय का सगळ्यांना? बरोबर. आणि असं जर तुम्हाला खरा अभ्यास जर क्लिअर झाला ना विद्यार्थ्यांनो, तर निश्चित प्रकारे मी तुम्हाला सांगेल, यश दूर नाहीये आपल्यापासून, यश जास्त दूर नाहीये विद्यार्थ्यांनो, हे लक्षात घ्या. कळतंय का तुम्हाला? आणि चांगल्या प्रकारे जर तुम्हाला टप्प्याटप्प्यात क्लिअर झालं ना, तर मला काही वाटत नाही की अभ्यास अवघड आहे आपल्यासाठी. ठीक आहे. दुसरा मुद्दा येतो विद्यार्थ्यांनो, एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम. आता याचा जर आपण बघितला, खडबडीत आंतरद्रव्य जालिका आणि स्मूथ आंतरद्रव्य जालिका 2 प्रकारचे असतात, पण याचे 3 कार्य लक्षात ठेवा महत्वाचं. जसं इथं तुम्हाला 3 सांगितलं, चयापचयावर नियंत्रण, पेशी विभाजन आणि जे काही गुणसूत्र आहे त्यांचं संक्रमण करणं. तर याचे पण 3 आहे. पेशीला आधार देणं, सगळ्यात महत्वाचं, पेशीला आधार देणं. त्यानंतर पहिलं कार्य झालं. त्यानंतर दुसरं कार्य विद्यार्थ्यांनो, प्रथिन आणि मेदांचं, प्रथिन आणि मेद ज्यांना आपण फॅट म्हणत असतो, यांचं संश्लेषण आणि वहन करणं. संश्लेषण जसं आपण सिंथेसिस म्हणतो, आणि यांचं वहन करणं. आणि तिसरा जो कार्य विद्यार्थ्यांनो, विषारी पदार्थ बाहेर टाकणं, विषारी पदार्थ बाहेर टाकणं. काही वन लाईनर नसतील किंवा नसतील, पण हे याला काय म्हटलं जातं, पेशीची परिवहन संस्था. आणि जी डायग्राम तुम्हाला सुरुवातीला दाखवलेली आहे ती पण तुम्हाला बघणं उचित राहील. ठीक आहे, बरोबर. प्रकारे क्लिअर
होते सगळ्यांना एक 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 टर्म तुमचं समाधान हे आमचं समाधान आहे. आणि आंतरजलिकेच्या बाह्यंगावर बारीक सूक्ष्म रायझोझोम्स असतात. हे सगळ्यात काम आहे. आणि याच्यासोबतच तुम्हाला काय सांगतो, गॉल्गी अपॅरेटस. गॉल्गी काय हे माझ्यातून आहे ना मुद्द्यामध्ये टाकण्यात राहिलेलं नाहीये, पण आता आठवलं. गॉल्गी काय, ज्याला आपण गॉल्गी अपॅरेटस असं म्हटलं जात असतो. माझ्या स्लाइड मध्ये टाकायचं राहून गेलं, पण आता आठवलंय. याच्यासोबत ते पण क्लिअर करून घ्या. गॉल्गी अपॅरेटस हे काय करत असतं, जर्मन शास्त्रज्ञ जो आहे गॉल्गी काय याच्या नावाने दिलेलं आहे गॉल्गी काय. तर याचं पेशीचा रासायनिक कारखाना असं म्हटलं जातं. गॉल्गी कायला काय म्हटलं जातं, पेशीचा रासायनिक कारखाना असं म्हटलं जातं. पेशीचा रासायनिक कारखाना असं म्हटलं जात असतं विद्यार्थ्यांना. याला का म्हटलं जातं, तर काही बरेच कोश एकमेकांना याच्यामध्ये समांतर असतात आणि हे वेगवेगळे एन्झाईम्स याच्यामध्ये काय केले जातात, सिक्रेट केले जातात किंवा स्टोअर केले जात असतात. आणि म्हणून याला पेशींचा रासायनिक कारखाना या नावाने सुद्धा संबोधलं जात असतं. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर. आता इथपर्यंत क्लिअर आहे का? 3 अंग की आपण क्लिअर केली. कोणतं, केंद्रक, त्यानंतर आंतरद्रव्य जालिका ज्याला आपण एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम, आणि तिसरं गॉल्गी अपॅरेटस. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर आहे सगळ्यांचं. आता बघा रायबोझोम्स. रायबोझोम्स काय करतात, आंतरद्रव्य जालिकेवर असतात. इतक्यात आपण जो बघितला एंडोप्लाझ्मिक रेक्टिक्युलम वरती असतात. या आरएनए आणि प्रथिनांपासून बनलेल्या असतात आणि प्रथिनांचं संश्लेषण, प्रोटीन सिंथेसिस करण्याचं काम कोण करतं, रायबोझोम्स करत असतात. प्रोटीन्सला सिंथेसिस करण्याचं काम आणि तिथून पुढे एनर्जी डेसिपेट करण्याचं काम सुद्धा त्यांच्याद्वारे केलं जात असतं. आणि याच्यामध्ये ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन असतं विद्यार्थ्यांनो तंतुकणिकेचं. कशाचं असतं, तर तंतुकणिकेचं. या वेगवेगळ्या आकाराचे असतात, प्रामुख्याने ते आंबट गोल आकाराचे असतात. आणि सगळ्यात महत्वाचं, मायटोकॉन्ड्रियाला आपण काय म्हणतो, ऊर्जा केंद्र, पॉवर हाऊस ऑफ द सेल. पॉवर हाऊस ऑफ द सेल जात असतो विद्यार्थ्यांनो, पॉवर हाऊस ऑफ द सेल. बरोबर, एटीपी. बरोबर, एटीपी. आता एटीपीचा उल्लेख आलेला आहे, तर एटीपी सांगितलं नाही तर कसं होईल. बरोबर, ऍडिनोसिन ट्रायफॉस्फेट हा एका ऊर्जेने संतृप्त असा रेणू असून त्यात फॉस्फेटचे 3 रेणू एकमेक काय झालेले, बंधाने जोडलेले असतात. त्या बंधांमध्ये ऊर्जा साठवलेली असते. आणि ज्या रेस्पिरेशन आपण श्वसन संस्था, ज्यावेळेस तुम्हाला श्वसन संस्था हा भाग येईल विद्यार्थ्यांना, आपण ज्यावेळेस करू 1 बाय 1, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था, प्रजनन संस्था, चयापचय संस्था, डायजेस्टिव्ह सिस्टम, हे ज्यावेळेस आपण 1 बाय 1 टप्प्यामध्ये क्लिअर करू त्यावेळेस तुम्हाला आणखीन एटीपी हे क्लिअर झालेलं असेल. बरोबर, तर याच्यामध्ये पेंटोज शर्करा असते. आणि सगळ्यात महत्वाचं, एटीपीला काय म्हटलं जातं, ऊर्जेचे चलन. कारण की एटीपी जेव्हा सिंथेसाइज होईल त्यावेळेसच आपल्याला ऊर्जा मिळेल. जसं आरबीआय काय करते, चलन काय करत असते, बाहेर काढत असते ना, त्याच प्रकारे एटीपी ला बाहेर काढण्याचं काम कोण करत असतं, मायटोकॉन्ड्रिया. एक प्रकारे मायटोकॉन्ड्रिया आरबीआय आपल्या सेलची. आणि चलन हे काय आहे, ऊर्जेचं चलन आहे आपलं, हे लक्षात घ्या. कळतंय का इथपर्यंत विद्यार्थ्यांनो? आय थिंक तुमची लिंक चांगल्या प्रकारे लागली असेल. कळतंय का आता? येस, दॅट्स द स्पिरिट, दॅट्स द स्पिरिट ऑफ स्टुडंट. अशाच प्रकारे क्लिअर करून घ्या विद्यार्थ्यांनो, चांगल्या प्रकारे 1 बाय 1. बघा आता क्लोरोप्लास्ट. हरित लवके फक्त वनस्पती पेशीमध्येच आढळतात. वनस्पती पेशीमध्येच आढळतात, कारण की हे काय करतात, प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात. मग याच्यात वेगवेगळे काय पदार्थ, गॉल्गी बॉडीज. 2 मिनिटं, हरित लवकेंचा एक डेटा सांगून देतो. बघा, हे बघा लवके. बरोबर, वनस्पतीच्या भागाचा रंग हा त्याच्या वेगवेगळ्या, बरोबर, त्याचे 2 प्रकार असतात, ल्युकोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट. लवके आणि वर्णलवके. बरोबर, हिरवा रंग हा कशामध्ये असतो, पाना रंग, क्लोरोफिलमुळे. लाल रंग हा गाजराला कशामुळे असतो, कॅरोटीनमुळे. पिवळा रंग हा कुठल्याही वनस्पतीला येत असेल तर झॅन्थोपिल या रंगद्रव्यामुळे येत असतो. बरोबर, त्यानंतर जांभळा किंवा निळा रंग जर येत असेल तर तो अँथोसायनिन या रंगद्रव्यामुळे येत असतो. आणि गडद गुलाबी बीटला येत असतो, तो बिटालिन्स या रंगामुळे येत असतो. बरोबर, हरित लवके ही वर्णलवके असून इतर प्रकार असतात. जसा हिरवं कच्चे टोमॅटो पिकल्यावर हरितद्रव्य नष्ट पावते आणि म्हणून त्याला लाल रंग प्राप्त होत असतो. विद्यार्थ्यांनो येतं इथपर्यंत लक्षात? आता परत येतोय. आता बघा, हरित लवकेपर्यंत आलेलो होतो बघा. इथपर्यंत क्लिअर झाले का?
सर कधी मिळतील, काय पाहिजे तुम्हाला, काय पाहिजे होतं यांना, हे जे काहीतरी म्हणताय. क्लिअर सर, बरं बरं, हरित लवकपर्यंत आलेलो आहे. आता बघा, गॉल्गी बॉडीज, पेशीरसातील चपटे पटल असणाऱ्या पेशव्यांना आपण गॉल्गी बॉडीज म्हणतो. इथं काय झालेलं आहे, वेगवेगळे विकर एन्झाईम्स साठवलेले असतात आणि म्हणून स्रावी अंगक म्हणून सुद्धा याला गॉल्गी बॉडीजला आपण ओळखत असतो. तारक काय, सेंट्रोजम, हे फक्त प्राणी पेशीमध्ये असतात. पेशी विभाजनामध्ये यांचा महत्वाचा रोल प्ले असतो. आता पेशी विभाजन ज्यावेळेस येईल त्यावेळेस सेंट्रोजमचा परत उल्लेख येणार आहे आणि म्हणून त्याचा अभ्यास करायला विसरू नका चांगल्या प्रकारे. त्यानंतर लयकारिका, लयकारिका एका साध्या आवराने बनलेले असतात, त्यांना वेगवेगळे कोश पण असतात. बरोबर, लयकारिका या गॉल्गी पिंड यांच्या मार्फत तयार केल्या जातात आणि म्हणून याला पाचक विकर असंही म्हटलं जात असतं. आणि मी तर म्हणेल घरी गेल्यावरती पेशीचे अंगके आणि त्यांना सगळ्यात महत्वाचं काय म्हटलं जातं, जसं मॅथच्या सरांनी आज 40 प्रश्न घेतले आणि 18 ते 19 प्रश्न स्वतः सॉल्व्ह केले आणि उरलेले प्रश्न तुम्हाला होमवर्कला देतील, पीडीएफ येईल तुमच्या समोर. तर माझा होमवर्क काय तुम्हाला, तो होमवर्क असंच आहे की पेशीचे वेगवेगळे अंगक आहे, तर ते कोणत्या नावाने ओळखले जातात ते घरी जाऊन तुम्हाला नोंद करायची आहे. आणि उती आणि उतींचे प्रकार, वनस्पती उती कशा असतात, प्राणी उती कशा असतात, त्यांचे क्लासिफिकेशन वाचून या. आणि यांनाच आपण लयकारिकांनाच आपण काय म्हणतो, विल्हेवाट लावणारी संस्था असंही म्हटलं जात असतो आणि म्हणून त्या बोल्ड करून ठेवलेलं आहे तुमच्यासाठी. कळतंय ना आता सगळ्यांना, होमवर्क काय हे लक्षात येत आहे का सगळ्यांना. आणि सगळ्यात महत्वाचं, बायोलॉजी सारखा जो कठीण विषय आहे तो सुद्धा आपण इथं क्लिअर करण्याचा मुद्दा क्लिअर करतोय. कळतंय ना, 1 by 1. बरं बरं, प्रकाश म्हणताय प्लांट टिश्यू आणि इट्स क्लासिफिकेशन, बरोबर. आणि शांततेने वाचा, घाई करू नका. मी सुरुवातीला घाई केली होती 8-10 मिनिटं, मला वाटलं एवढा डेटा मला सांगायचा आहे तो होईल का नाही कव्हर, त्याच्यामुळे मी जरा थोडीशी घाई केली आहे. आणि बघा विद्यार्थ्यांनो, याच्या आधी आपण वेबिनार वरती आपण काय करत होतो, लेक्चर घेत होतो. काही मुलं आहे आपले, सुरुवातीचे पण काही लेक्चर होते ज्यांनी कंबाईनची बॅच घेतलेली होती. वेबिनार वरती काही अडचणी येत होत्या आणि म्हणून आपण हा प्लॅटफॉर्म तुमच्या ऍप्लिकेशन थ्रू चालू केलेला आहे. इंटरनेटची कनेक्टिव्हिटी जिथं असाल तिथं बसा, हेडफोन वगैरे नीट लावत चला. थोडीशी तांत्रिक अडचण येऊ शकते, तर कुठल्याही प्रकारे त्यातून घाबरायचं नाहीये. आपल्याला रिफ्रेश करायचं आहे. आपला नंबर आहे 875660 वरती तुम्ही कॉल करू शकता आणि तुमचा प्रश्न विचारू शकतात. बरोबर, पेशींवर हल्ला करणाऱ्या जीवाणू आणि विषाणूंसारख्या रोगजंतूंना लयकारिका नष्ट करतात आणि म्हणून तिला पचन पिशव्या असंही म्हटलं जात असतं. किंवा त्यांना पेशींमध्ये बिघाड झाल्यास त्या पेशींमधील लयकारिका फुटतात, त्यातील विकर पेशींचे पचन करतात आणि म्हणून त्यांना आत्मघातकी पिशव्या असंही म्हटलं जात असतं, सुसायडल बॅग्स. कळतंय ना आता. त्यानंतर रिक्तिका, व्हॅक्युअल्स, पेशीत नुकतेच आलेले आणि पेशीतून बाहेर पडणाऱ्या मार्गावर असलेले पदार्थ रिक्तिकेत असतात. त्याचप्रमाणे टाकाऊ पदार्थ हे रिक्तिकेत असतात आणि म्हणून यांना वेस्ट डिपॉझिट बॅग असंही म्हटलं जात असतं. रिक्तिका अशा प्रकारे असतात बघा. रिक्तिका काय, पेशीतील अन्य घटक द्रव्यांचे साठवण करणारे पेशी अंग म्हणजे रिक्तिका होय. याचं कार्य काय आहे, पेशीचा परासरणीय दाब नियंत्रित ठेवणे, चयापचय क्रियेत बदललेली उत्पादिते जसं ग्लायकोजेन, प्रथिन, पाणी यांना साठवणे, गरज पडेल तेव्हा वेळेस बाहेर पण काढणे. प्राणी पेशीतील रिक्तिका टाकाऊ पदार्थ साठवतात, तर अमेबेच्या रिक्तिकेत अन्न पचनपूर्व साठवले जातात. हे जे काही वन लाईनर दिलेले विद्यार्थ्यांनो, क्रमिक पुस्तकामध्ये हे बारीक सारीक पद्धतीने वाचले पाहिजे. माझं काम तुम्हाला काय दृष्टी देणं आहे आणि तुम्ही पण त्याच्या दृष्टीने तुम्ही सुद्धा. बरं बरं, नक्की नक्की, या पीडीएफ तुम्हाला नक्की मिळतील विद्यार्थ्यांनो. ठीक आहे, बर बर बर, तुम्हाला आमच्या टेक्निकल टीमकडून तुमच्या अकाउंटवर अपलोड केल्या जातील. आमच्या टीमकडून तुम्हाला अपलोड केल्या जातील चांगल्या प्रकारे, टेन्शन नका घेऊ. ठीक आहे, वेगवेगळ्या हरित लवकांचे कामं पण असतात किंवा काय ते पण तुम्हाला क्लिअर झालं पाहिजे. ठीक आहे, चला आता आतापर्यंत आपण हे बघितलेलं आहे, हरित लवक पण बद्दल सांगतोय तुम्हाला. पण आपण एक महत्वाचे काही प्रश्न बघूया आता, जे एक्झाम मध्ये विचारले जाऊ शकतात किंवा. बरोबर, चालेल, रेडी आहे. चला काही प्रश्न बघूया आता. फोटोसिंथेसिस, चला सगळे रेडी आहे ना. आता प्रश्न घेतो मी, जरा 4-5-10 प्रश्न तरी झाले पाहिजे आपले. बरोबर, प्रकाश संश्लेषण ही जी क्रिया विद्यार्थ्यांनो, हरित वनस्पतीमध्ये सोलर एनर्जीचे रूपांतर कोणत्या एनर्जीमध्ये करत असते. फोटोसिंथेसिस प्रक्रियेत किंवा प्रकाश संश्लेषण क्रियेमध्ये
ज्यावेळेस आपण सौर ऊर्जेचं रूपांतर कोणत्या एनर्जीमध्ये होत असतं? पहिलं यांत्रिक ऊर्जेमध्ये, ज्याला आपण मेकॅनिकल म्हणत असतो. दुसरं घेऊया रासायनिक ऊर्जेमध्ये, दुसरं घेऊया रासायनिक ऊर्जेमध्ये, तिसरं घेऊया अणु ऊर्जेमध्ये, आणि चौथा ऑप्शन येतो विद्यार्थ्यांनो विद्युत ऊर्जेमध्ये. चला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट टाका बरं पटापट. केमिकल, बरोबर केमिकल. बरोबर. आता पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो तुमच्या स्क्रीनवरती. प्रोकॅरियोटिक सेल्स, ज्याला आपण काय म्हणतो, अदृश्य केंद्री म्हणत असतो. प्रोकॅरियोटिक सेल्स, प्रोकॅरियोटिक सेल्स, प्रोकॅरियोटिक सेल्स ह्या कशामध्ये आढळतात? कशामध्ये आढळतात? बरोबर, अमिबा, दुसरा जीवाणू, तिसरा ऑप्शन येतो विद्यार्थ्यांनो जलव्याल, हायड्रा ज्याला म्हणत असतो, जलव्याल, हायड्रा, आणि चौथा ऑप्शन येतो विद्यार्थ्यांनो लाल पेशी, रेड सेल्स, लाल पेशी, रेड सेल्स. अमिबा, बॅक्टेरिया, जलव्याल म्हणजे हायड्रा, आणि लाल पेशी. अस्पष्ट केंद्रकयुक्त, अदृश्य केंद्री ज्यांना आपण म्हणत असतो, या पेशी केंद्रकयुक्त पेशी कशात आढळतात? चला तुमच्या कमेंट येऊ द्या. अमिबा म्हणताय, कोणी बॅक्टेरिया म्हणताय. बरोबर, संदीप खेडकर यांनी अचूक उत्तर दिलेलं आहे बघा. प्रोकॅरियोटिक सेल्स या कशामध्ये सापडतात विद्यार्थ्यांनो? बॅक्टेरियामध्ये आढळतात. अशा प्रश्न बघा, मी जे काही सांगतोय त्याच्या व्यतिरिक्त पण काही प्रश्न येत आहे तुम्हाला, हे लक्षात घ्या. बरोबर. पेशीमधील पुढचा प्रश्न येतो विद्यार्थ्यांनो, त्याचं उत्तर बॅक्टेरिया आहे बरं का. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर होतं बॅक्टेरिया. पेशीमधील डॅश डॅश यांना, या पेशींचे ऊर्जा केंद्र असे म्हटलं जातं. पेशींचे ऊर्जा केंद्र असे म्हटलं जातं. पेशीमधील कोणत्या अंगकाला काय म्हटलं जातं? पेशींचे ऊर्जा केंद्र म्हणत जातं. हरित लवक, त्यानंतर तंतुकणिका, रायबोझोम्स आणि लयकारिका. पेशीमधील कोणत्या अंगकाला पेशीचे ऊर्जा केंद्र म्हटलं जातं विद्यार्थ्यांनो? माइटोकॉन्ड्रिया. बरोबर, संदीप खेडकर, अतुल मोरे बरोबर उत्तर देत आहे. बरोबर बरोबर, छान प्रकारे. छान प्रकारे आपण सांगतोय आणि क्लिअर करतोय. आणि सगळ्यात महत्वाचा शेवटचा जो भाग आहे विद्यार्थ्यांनो, हरित लवक, क्लोरोप्लास्ट ज्याला म्हटलं जातं. क्लोरोप्लास्ट ज्याला म्हटलं जातं विद्यार्थ्यांनो, हरित लवकाची कार्य काय? लवक सौर ऊर्जा शोषून तिच्या रासायनिक ऊर्जेत रूपांतर करतात आणि अन्नात रूपांतर करतात. पर्णलवकांमुळे फुले आणि फळे यांना रंग प्राप्त होत असतो. अवर्णलौके पिष्टमय पदार्थ आणि मेद या पदार्थांचे संश्लेषण आणि साठवण करतात. ठीक आहे, पीडीएफ तुमच्यापर्यंत येऊन जाणार आहे, चांगल्या प्रकारे डेटा येणार आहे. ओके, चांगल्या प्रकारे. बरोबर, ओके. चला चला चला, आता चांगल्या प्रकारे आपण एक काही महत्वाचे सायन्स आहे त्याच्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारतो. चला, स्टडी ऑफ किडनीला काय म्हटलं जातं विद्यार्थ्यांनो? स्टडी ऑफ किडनीला काय म्हटलं जातं? स्टडी ऑफ किडनी काय म्हटलं जातं? किडनीच्या सायन्सला काय म्हटलं जातं? कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला फक्त नंबर टाकायचा आहे, नंबरवरून तुम्ही सुद्धा टाकू शकतात. फंगसचा जिथं अभ्यास केला जातो त्याला काय म्हटलं जातं? फंगसचा अभ्यास जिथं केला जातो त्याला काय म्हटलं जातं? बोन्सचा अभ्यास ज्याला केला जातो तिथं कमेंट बॉक्स मध्ये तुम्हाला टाकायचं आहे, पटापट पटापट. इन्सेक्टचा अभ्यास जिथं केला जातो त्याला काय म्हटलं जातं? आणि पाचवं घेतोय तुम्हाला टीथ, दातांचा अभ्यास आणि गम्सचा जिथं अभ्यास केला जातोय त्याला काय म्हटलं जातं? पटापट कमेंट बॉक्स मध्ये टाका. पहिले येत आहे, कमेंट बॉक्स मध्ये टाकायचंय तुम्हाला. सायन्स ऑफ किडनी इज येस, सायन्स ऑफ किडनी इज कॉल्ड ॲज, बरं, ऑडंट नेफ्रोलॉजी. प्रचिती बरोबर उत्तर देते, खूप छान प्रकारे. ओके, खूप छान प्रकारे. नेफ्रोलॉजी बरोबर, किडनी, ओडोंटॉलॉजी टीथ आहे. स्टडी ऑफ बोन्स ऑस्टिओलॉजी विद्यार्थ्यांनो.
OSTOLOGY, ऑस्टिओलॉजी. बरोबर. फंगी मायकोलॉजी. बरोबर. कसं झालं आजचं लेक्चर? चला 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 चला. पेशी आणि त्याच्या संदर्भातचा जो अभ्यास महत्वाचा आहे. कसं झालं आजचं लेक्चर? चला पटकन रिप्लाय द्या बरं. छान. अजून काही आपल्याला महत्वाचं स्पीड वगैरे काय तुमच्या सजेशन सांगा बरं. बरं. आणखीन काही तुम्हाला काही स्पीड वगैरे ओके का? बरं प्रकाश धन्यवाद. सुरुवातीला काही अडचण येत होती 20-25 मिनिटं बऱ्याच जणांना. नक्की. अतुल मोरे धन्यवाद. काय होतंय आम्ही मस्त. मुकेश शेलेकर धन्यवाद. तुमचे इनपुट्स माझ्यासाठी महत्वाचे विद्यार्थ्यांनो. मी माझ्या पद्धतीने देणारच आहे तुम्हाला जास्तीत जास्त. पण बरेच जणांना काय होतंय काही टेक्निकल पीडीएफ काय डेटा असेल पीडीएफ मध्ये काय सेम डेटा तुम्हाला सेम डेटा शेअर केला जाईल. राज देवराव सेम डेटा तुमच्यासोबत शेअर केला जाईल. आणि काही अडचण येत असेल कृष्णा पवार तुम्ही आता जोडले गेलेले ऍपवर दिसत नाहीये. नाही तुमच्या अकाउंटवर येईल. आता जिथे येत आहे ना पीडीएफ वगैरे नक्की भेटेल. नक्की नक्की. आणि काही अडचण आली तर 87-560-932 वरती कॉल करा. ठीक आहे. आता तुमचं पुढचं लेक्चर विद्यार्थ्यांनो तर आपण त्याच्यासाठी तयार राहूया आणि पुढे क्लिअर. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. टेक केअर. धन्यवाद स्टुडंट. नक्की नक्की. विशाल पाटील सगळं दिलं जाईल तुम्हाला व्यवस्थित दिलं जाईल. काही टेन्शन घेऊ. विश्वास सगळं काही तुम्हाला मिळेल. धन्यवाद स्टुडंट.